शिक्षण सेवक सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विरोधकांनी नोकर भरतीवरून धरले धारेवर, सभा गुंडाळून संचालकांचा पळ. सांगली येथील शिक्षण सेवक सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विरोधकांनी संचालकांना नोकर भरतीवरून धारेवर धरले. त्यामुळे सभेत गोंधळ निर्माण झाला. विरोधकांकडून सुधाकर माने, राजेंद्र नागरगोजे, रतन कुंभार, शरद पाटील, संजय वांगीकर, संजय पवार यांनी संस्थेत नोकर भरती झाली. त्या नोकर भरती संचालकांचे किती नातेवाईक आहेत, सभासदांचे किती नातेवाईक आहेत किंवा मयत सभासदांच्या मुलांना संधी दिली का, असे अनेक प्रश्न विचारून विरोधकांनी संचालकांना धारेवर धरले. या नोकर भरती संचालक मंडळ व मार्गदर्शक समितीचे सदस्य यांच्याच नातेवाईकांना संधी देण्यात आली आहे, असे आरोप सुधाकर माने व राजेंद्र नागरगोजे यांनी केले. तासगाव जागेबाबत प्रश्नाचे उत्तर मिळू शकले नाही. मिरज नवी इमारतीबाबत उत्तर मिळू शकले नाही. विरोधकांच्या कोणत्याच प्रश्नांना उत्तर मिळाले नाही. रिझर्व्ह फंड, डेव्ही इक्विलायझेशन फंड, संशयित बुडीत फंड, इमारत झीज फंड, निवडणूक निधी यासाठी 37, 29, 18, 46, 5 एवढी रक्कम काढून ठेवली जाते. पण त्यावरचे व्याज जाते कुठे, हे मात्र अद्याप गुलत रस्त्यात आहे. यावर काहीही बोलले जात नाही. याचा खुलासा संचालकांनी करावा, अशी मागणी करण्यात आली. CA बदलण्याबाबत रतन कुंभार यांनी मागणी केली असता यावर विचार केला जाईल, असे सांगितले. सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे देता आली नसल्याने सभेत विरोधकांनी संचालकांना धारेवर धरले. त्यामुळे संचालकांना सभा गुंडाळून सभेतून पळ काढावा लागला.